कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर श्री गणपतरावजी मोरे साहेब, सह आयुक्त परीक्षा परिषद पुणे, आपणाला विनंती की आपण देखील आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। सुयश विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आजच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष, बार्शीच्या विकासाचे शिल्पकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी आणि व्यवस्थापनाच्या पाठीवर नेहमी आशीर्वाद असणारे माननीय राजभाऊ राऊत सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सह आयुक्त सन्माननीय फडके सर, माझे सहकारी रावसाहेब मिरगणे सर, अनिल बनसोडे सर, सतपाल सर, त्याचबरोबर या शाळेला आधुनिकतेचा आणखी टच देणारे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे सर आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे सुंदर, उत्कृष्ट आणि असं एक यशाचं शिखरावर शिखर गाठणारं जे संकुल उभा केलं, त्या संकुलाचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सन्माननीय नलवडे सर, त्याचबरोबर प्रतिभा नलवडेताई, प्रियंका नलवडेताई आणि हे सर्व विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते या दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि बंधू भगिनी। नलवडे सरांचं काम शिक्षक ते अधिकारी आणि आता शिक्षक ते संस्था चालक असं त्यांचं 3 टप्प्यामध्ये कार्य आहे। शिक्षक म्हणूनही त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं, अधिकारी म्हणूनही त्यांचा ठसा आजही आपल्याला विशेषतः धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यावर प्रामुख्याने दिसून येतो। त्यांनी जो धाराशिव जिल्ह्यात भूम पॅटर्न की जे विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, काय करावं याच्या संदर्भात जो राबवला, तो राज्याने स्वीकारला आणि तो राज्यभर लागू गेला। आणि शिक्षण नोकरी करत असताना ज्या पद्धतीनं काम करण्यामध्ये त्यांना ज्या मर्यादा येत होत्या किंवा त्यांच्या मनामध्ये जी पद्धती स्वतःची होती ती साकार करण्यासाठी त्यांनी हा जे दोन्ही संकुलं उभा केलेले आहेत। विद्यार्थी संख्येचा निकष पाहिला तर आज त्यांनी सांगितलंच आहे की या मैदानावर उभा राहता येणार नाही एवढे विद्यार्थी आहेत। आणि आज जर त्यांचा शिष्यवृत्तीचा आलेख जर पाहिला तर 5वी 8वी दोन्ही वर्गामध्ये जवळजवळ 50 विद्यार्थी, 5वीलाही 50 विद्यार्थी, 8वीला 49 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झालेले की जणू काय एका वर्गाची संख्या एवढी असते, म्हणजे एवढे विद्यार्थी पात्र झाले। त्याचबरोबर राज्याचा विचार केला तर 50 मध्ये 8 विद्यार्थी हे 5वीला राज्यात आलेले आहेत आणि 6 विद्यार्थी हे 8वीला आलेले, म्हणजे जवळजवळ राज्याच्या 10% विद्यार्थी हे निव्वळ एका विद्यालयातून म्हणजे राज्याच्या कोट्यामध्ये आलेले। तर याच्यावरूनच त्यांचं हे यश दिसून येतं। परंतु आपण जर पाहिलं तर हे यश एकाएकी नाही। आज जर त्यांचा प्रवास पाहिला, त्यांचं कष्ट पाहिलं, भाऊनी त्यांचा उल्लेख केला की ते 14 तास शाळेत असतात, म्हणजे की मला वाटतं जर त्यांचं सेवा पाहिली, ते आज ज्या स्थितीमध्ये काम करतायत ते पाहिलं तर मला वाटतं कुठल्याही तरुण माणसापेक्षा त्यांच्यामध्ये कार्यक्षमता जास्त आहे। म्हणजे हे काम करत असताना मी आणखी एक त्यांना एक पुढचं एक थोडंसं एक सांगतो की आता आपण राज्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये कोण आहोत हे आपण दाखवून दिलं, परंतु आता आपल्याला त्याला पुढली संधी आहे ती म्हणजे NTSE मध्ये की आता आपण देश पातळीवर कुठं आहोत हे आता आपल्याला सिद्ध करण्याची गरज आहे। कारण राज्यामध्ये तर आपण दादा आहोत हे या निकालानं सिद्ध केलेलंच आहे। म्हणजे आणि आज आपण जर पाहिलं तर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम ही देश पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहे आणि जो आपल्या 5वी आणि 8वी शिष्यवृत्तीला जो अभ्यासक्रम असतो तोच असतो, फक्त ती 2 टप्प्यामध्ये घेतली जाते। त्याच्यामध्ये एक राज्य लेवलवरचा टप्पा असतो आणि दुसरा नॅशनल लेवलला असतो। राज्य लेवलच्या टप्प्यामधून यशस्वी पात्र झालेले विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर निवडले जातात आणि पूर्ण राष्ट्राच्या यादीमधून जी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम म्हणून निवडली जाते त्याच्यामध्ये सुद्धा शिष्यवृत्ती किती मिळते हा महत्त्वाचा नाही, तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा 11वी 12वी साठी
12,500 रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळते आणि जर तो उडी पदवीपर्यंत शिक्षण घेत असेल तर त्याला दरमहा 20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे जवळजवळ जर NTSC जर आपण क्वालिफाय झालात तर त्याचं पदवीपर्यंत शिक्षणासाठी लागणारा खर्च हा शासन स्तरावर मिळतो. परंतु हा एवढाच फायदा नाही तर तुम्ही देश पातळीवर कुठं आहात याचं एक ते सर्च करण्याचं म्हणजे साधन आहे. आणि सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की हे जे भावी IAS IPS आहेत तर त्याच्यामुळं पुन्हा ते जर आपण नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम मार्फत जर सक्सेस झालो तर देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी ही मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये सुयश पॅटर्नला मिळणार आहे. यापूर्वी सरांनी लातूर पॅटर्नचा उल्लेख केला. ज्यावेळेस मी 2014ला लातूरला मध्ये शिक्षणाधिकारी होतो मग त्यावेळेस जे काही तिथले क्लासेस असतील, शाहू कॉलेज असेल, दयानंद कॉलेज असतील, त्यांना मी हेच आवाहन केलं होतं की आता आपण त्यांनी जाहिरात पूर्वी अशी करायची की राज्यात आमचे एवढे विद्यार्थी लागले मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा याला, तर त्यांना आम्ही म्हटलं की आता आपण राज्याचा विषय सोडून देऊ की देश पातळीवर एम्सला किती विद्यार्थी लागले अशी जाहिरात येणाऱ्या कालावधीत असेल. आणि आपण जर नीटचा कालचा निकाल पाहिला तर एकट्या शाहू कॉलेजचे 35 विद्यार्थी हे एम्सला आहेत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज. तर त्याच पद्धतीनं आता आपण राज्यात तर आहोत तर येणाऱ्या कालावधीत ज्यावेळेस भाऊ सत्कार वगैरे होईल ते आणि ती परीक्षा 10वीच्या मुलांसाठी असते. ऑलरेडी तयारी 5वीत होते, 8वीत होते आणि 10वी जर ती परीक्षा मुलं दिली की येणाऱ्या सत्काराला 5वी, 8वी आणि NTSC या पद्धतीने आपण सर्वजण पुन्हा उपस्थित राहू. पुन्हा एकदा नलवडे साहेबांच्या या कामाला शिक्षण विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि यशस्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.